उद्धव ठाकरे आज फुटीर खासदार भाऊसाहेब वागचौरेंच्या मतदारसंघात शिर्डीमध्ये ठाकरेंचा कार्यकर्ता मेळावा होणार। ठाकरेंच्या दौऱ्याचा आज शेवटचा दिवस। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानंतर यवतमाळमधील पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, यवतमाळ तालुका प्रमुखासह 15 जणांचे राजीनामे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार। नसरापूर अत्याचार प्रकरणी आज अंतिम निकाल, न्यायालय आरोपीला शिक्षा सुनावणार। आरोपी भीमराव कांबळेला फाशी होणार की जन्मठेप, कोर्टाच्या निकालाकडे लक्ष। मुंबईसह उपनगरांमध्ये रात्रभर पावसाची संततधार, पाणी साचल्यानं अंधेरी सबवे काही काळ बंद होता, सध्या सबवे वाहतुकीसाठी खुला। नवी मुंबईमध्ये रात्री जोरदार पावसाची हजेरी, एपीएमसी मार्केट परिसरात पाणी साचलं तर वाशीमध्ये मुसळधार पाऊस। तासाभराच्या पावसात भिवंडीमधील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप, मुख्य बाजारपेठेमध्ये पावसाचं पाणी साचलं, भाजी मार्केट, निझामपुरा, आंबाडासह अनेक भाग पाण्याखाली। सिंधुदुर्गच्या फोंडा घाटात दरड कोसळली, घाटातून होणारी वाहतूक काही काळ ठप्प, जेसीबीच्या साह्यानं मलबा हटवला, घाटातील वाहतूक पूर्ववत। मुंबईसह कोकणामध्ये पावसाचा जोर वाढणार, हवामान खात्याचा अंदाज। मुंबई, ठाणे, पालघर आणि संपूर्ण कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता। पुण्यासह 24 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट, पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवस पावसाची शक्यता, विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज। अरुणाचल प्रदेशातील लोअर सियांगमध्ये पावसामुळे भूस्खलन, ढिगाऱ्यामुळे सीजी नदीचा प्रवाह पूर्णपणे रोखला गेला, फ्लॅश फ्लडचा हाय अलर्ट जारी। ओमराजे निंबाळकर माणूस म्हणायच्या लायकीचा नाही, 5 खासदारांचं आधीच ठरलेलं होतं, मात्र शेवटपर्यंत थांबून ओमराजेनं आपला भाव वाढवून घेतला। आता कपाळावरील गद्दारीचा शिक्का कसा पुसणार, धाराशिवमधून उद्धव ठाकरेंचा सवाल। धाराशिवमध्ये 500 कोटींचे प्लॉट खरेदी, पवनराजे मल्टीस्टेटमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला, ओमराजेंच्या मागे ईडी लागल्यानं पळून गेले, संजय राऊतांचा हल्लाबोल। खासदारांना शिव्या देण्याचा अधिकार ठाकरेंना कुणी दिला, तोंडानं सगळ्यांना बोलता येतं, तुम्ही मैदानात या, श्रीकांत शिंदेंचं उद्धव ठाकरेंना आव्हान। पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरण, आरोपी सिया आणि चेतनची पोलीस कोठडी आज संपणार, दोघांना वडगाव न्यायालयामध्ये हजर करणार। नोकरीच्या आमिषानं बीडमधील तरुण गोल्डन ट्रायंगलच्या जाळ्यामध्ये, महाराष्ट्रामधील 25 तरुणांना म्यानमार, थायलंड, लाओसमध्ये ओलीस ठेवलं, बीडच्या तरुणांमुळे आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश। टीईटी पेपर फुटी प्रकरणामध्ये आंतरराज्य रॅकेटचा संशय, दिल्ली, बिहार, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये पोलिसांची पथकं रवाना, मुख्य सूत्रधार आणि इतर आरोपींचा शोध सुरू। राम मंदिर दानचोरी प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी, कॅग ऑडिट आणि स्वतंत्र चौकशीची याचिकेतून मागणी, 8 आरोपींना न्यायालयामध्ये हजर केलं जाणार। ठाणे पालघर जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये सहकार पॅनलचा दणदणीत विजय, 21 पैकी 16 जागांवर बाजी मारत सहकार पॅनलची बँकेवर एक हाती सत्ता। किल्ले रायगडावर शासकीय रोपवे सुरू करण्यास अखेर मंजुरी, अवघ्या 100 रुपयामध्ये रोपवेनं पायथ्यापासून माथा गाठता येणार, रायगडावर सध्या खासगी रोपवे कार्यरत। अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये तात्पुरती युद्धबंदी, कतारमध्ये दोन्ही देशांच्या शिष्टमंडळाची उच्चस्तरीय बैठक होणार, आधीचा शांतता करार सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार। आयर्लंडचा भारतावर ऐतिहासिक मालिका विजय, अवघ्या 1 धावानं दुसरा T20 सामना जिंकला, आयर्लंडनं 2-0 ने मालिका जिंकली।